भारताचा सख्खा शेजारी असलेल्या बांगलादेशला पुन्हा तिथे हिंसाचाराची झळ पोहोचते। यावेळी निमित्त ठरले ते विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीच्या हत्येचा। तोच शरीफ उस्मान हादी आहे ज्यानं बांगलादेशमध्ये विद्यार्थी आंदोलनाची ठिणगी लावली होती आणि ज्याचं एका मोठ्या वणव्यामध्ये रूपांतर झालं आणि शेख हसीना भारतात आल्या होत्या। खरं तर ही हत्या फक्त निमित्त असून त्यामागे 2 महिन्यावर आलेली निवडणूक आणि सत्ता पालटाचं गणितही आहे। बांगलादेशमधली ही अस्वस्थता भारतालाही धोकादायक आहे हे सांगणारा आणि याचे विविध कंगोरे धुंडाळणारा हा रिपोर्ट। बांगलादेशात पुन्हा उफाळला हिंसाचार। युवा विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादींच्या हत्येचे पडसाद। जमावाचा संताप रस्त्यावर, घोषणाबाजी आणि जाळपोळ। शेख हसीनांचं घर जाळलं, हिंदू युवकाची ही हत्या। जुलै 2024 मध्ये झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती पुन्हा एकदा बांगलादेशात पाहायला मिळतेय। बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान आणि सध्या भारताच्या आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांचं ऐतिहासिक घरही जाळून टाकण्यात आलं। यासोबतच प्रथम आलो, द डेली स्टार या माध्यम कार्यालयांची तोडफोड देखील करण्यात आली। चितगाव येथील भारतीय दूतावासावरती देखील दगडफेक करण्यात आली। दीपू चंद्र दास या हिंदू युवकाचीही धर्माचा अवमान केल्याच्या कारणावरून मारहाण करून हत्या करण्यात आली। शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनाचे नेते युवा विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादींच्या हत्येमुळे बांगलादेश पुन्हा एकदा पेटलंय। कोण होते शरीफ उस्मान हादी? बांगलादेशातील विद्यार्थी चळवळीचे नेते, इन्किबाल मंच या कट्टरवादी संघटनेचे प्रमुख। शेख हसीना यांच्या विरोधी आंदोलनात महत्वाची भूमिका। आगामी निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणार होते। गेल्या आठवड्यात ढाक्यामध्ये मशिदीबाहेर शरीफ यांच्यावर गोळीबार झाला। गोळीबारात शरीफ गंभीर जखमी झाले। सिंगापूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। हादी यांच्या मृत्यूमुळे विद्यार्थी संघटना आणि कट्टरपंथी गट अधिक आक्रमक झालेत। हादींवर हल्ला करणारे आरोपी भारतात असा आरोप देखील करण्यात येतोय। देशाचा हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी शांततेचं आवाहन केलं असलं तरी मात्र हिंसाचार थांबताना दिसत नाहीये। तिथं आवामी लीग जो प्रमुख तिथला पक्ष आहे त्याला बॅन करण्यात आलेला आहे आणि आता त्या ठिकाणी जर तिथला जो दुसरा प्रमुख बीएनपी आहे त्याचा एवढा प्रभाव नाही, पण बीएनपीला जमाते इस्लामीचा मोठा पाठिंबा आहे। कोणाला तरी व्हिलन ठरवणं हे अत्यंत त्यांच्यासाठी गरजेचं आहे। त्यामुळे भारताला ह्या व्हिलनच्या रूपाने ते बघता आहेत आणि आता ह्याच उस्मान हादीच्या मृत्यूचा आरोप जो आहे तो प्रामुख्याने आवामी लीगच्या कार्यकर्त्यांवर केला गेलाय आणि हे कार्यकर्ते भारतामध्ये लपून बसले आहेत अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे भारतीय हाय कमिशनवरती देखील मोर्चा हा काढण्यात आला होता। बांगलादेशातील या परिस्थितीनंतर भारत बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। आधी शेख हसीना यांना भारतानं आश्रय दिलेला आहे। यातच हादी यांचे मारेकरी देखील भारतात लपलेत असा आरोप केला जातोय। त्यामुळे बांगलादेशातल्या परिस्थितीवर नियंत्रण येणं भारतासाठी महत्त्वाचं आहे। भारत बांगलादेशात 4000 किलोमीटरची संवेदनशील सीमा आहे। बांगलादेशात अस्थिरतेमुळे ईशान्य भारतात घुसखोरी वाढण्याची भीती आहे। बांगलादेशी नागरिक सीमा ओलांडून भारतात येण्याची शक्यता आहे। अस्थिरतेचा फायदा घेत चीन प्रभाव वाढवू शकतो। भारताच्या विरुद्ध प्रचंड अँगर किंवा तिथं राग जो आहे तो लोकांमध्ये पसरवला जातो आहे आणि ही जी भारत विरोधी सेंटिमेंट आहे याच्यामागे पाकिस्तान असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। जमातच्या माध्यमातून बांगलादेश आणि पाकिस्तान पुन्हा एकत्र येत आहेत आणि पुन्हा एकदा आसिम मुनीर सारखा जो व्यक्ती आहे ज्याला हे सगळं घडून आणायचं आहे त्या दृष्टिकोनातून देखील ह्या सगळ्या घडामोडींकडे पाहावं लागेल। मला असं वाटतं की इलेक्शन जवळ आल्यामुळे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत। भारताला विलन ठरवण्याचा प्रयत्न होतोय। बांगलादेशातील ही अस्वस्थता वरकरणी देशांतर्गत प्रश्न वाटत असला तरी मात्र दक्षिण आशियातील भारताच्या स्थानाच्या दृष्टीनं हा एक जटिल प्रश्न आहे। एकेकाळी भारताच्या गुडबुकमध्ये असलेला हा देश शेख हसीना यांच्या पाडावानंतर भारताला शत्रू मानू लागलाय। त्या चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताचे बिघडत चाललेले संबंध यामुळे शेजारच्या घरातली ही आग भारताच्या डोक्याचा ताप ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।